तुम्ही बघून घ्या. माहिती का, मी जेव्हा पण माझ्या सासरी जाते ना तेव्हा माझं काही ना काही दुखतच असतं. फिरत होतो आम्ही तिकडून त्या गावात मुंबईमध्ये. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज हा लेट पोस्ट आहे कारण हा होळीच्या आधीचा व्लॉग होता आणि काही कारणास्तव तुमच्या ताईला जमलं नाही व्लॉग बनवायला, तर हा लेट पोस्ट होणार आहे. हा आधीच मी शूट केला होता. काय झालं होतं, का अर्धवट शूट केला हे तुम्हाला सांगतेच मी पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चुकला महाग ते हे झालंय. थांब मी बांधतो, थांब गडबड करू नको. तसं नाही रे, महाग गोळा झालाय तो. तसा नाही म्हणतोय, माग मधी घडी पडली. ऐका काढते पहिला, काढ पहिला. काय हा आता बांध. हा हा बांध होता. नाही तिनं चुकीचं बांधते ते बघ, इकडून महाग येतय. नाही पलाची काय कथा. काका येईपर्यंत ते रुमाल शोधून आणला आम्ही. रुमाल शोधत फिरत होतो आम्ही त्या गावात मुंबईमध्ये. एक शॉप सापडे नाही आणि सापडले तर त्यांच्याकडे रुमालच नव्हता. काका येईपर्यंत आमचं ते काम झालं. आणि तेवढ्यात आम्ही 10 वेळा फोन, तुझं लोकेशन पाठव, तुझं लोकेशन पाठव. आम्ही लाईव्ह इकडे तिकडे फिरत होतो. दादा म्हणलं असते हे काय येतं तिथं फिरत ते. वाट बघायची सोडून आम्ही जाऊन थांबलो काकाच्या तिथे. तिथं थांबायला पण काय नाही, झाड नाही, काय नाही, काय नाही, असं ऊन नुसतं थांबायला. रुमाल शोधायला लय आताच जावं लागतंय. हो मिळतं इथं. झालं. चला 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 इथे बघा इथे बघा 2 लव बर्ड इथे बसलेले आहेत. 2 लव बर्ड तिथे तुम्ही बघून घ्या. इथे खाली 2 लव बर्ड्स. कलर नाही लावणार, डोंट वरी. आधी त्याला वाटलं सगळे खेळतील. तर गाईज आम्ही निघालो आहे घरी. आता आम्ही चेकआउट केलं, कलर बिलर लावला, मस्त व्हिडिओ फोटो काढले, नाश्ता केला, पोहे वगैरे खाल्ले, केळी, रात्रीचा केक होता, केक खाल्ला आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. तर आमचा प्लॅन आहे गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आमचा प्लॅन आहे महडच्या गणपतीला दर्शन घ्यायला जायचा. तर आता तिकडे जाणार आहोत. जाणार आहे ना आपण? इकडूनच आलो इकडनंच आलो आपण. हो पावसाळ्यात किती छान ना. काजूचं झाडापासून बघितलं पाणी वाहते. हो ना, पावसाळ्यात हो. तर गाईज व्लॉग माझा अर्धवट झालेला आहे कारण मी ॲज युज्युअल आजारी पडले. आजारी म्हणजे मी आदल्या दिवशी जे स्विमिंग केलं ना, 2-3 तास मी पाण्यात होते आणि त्याच्यानंतर ना मला इतकं बॉडी पेन चालू झालं, इतकं पेन होतं काय सांगू मी तुम्हाला. मला दुसऱ्या दिवशी ना किक पण मारता येत नव्हती, एवढं अंग दुखत होतं. आणि त्याच्यात ना मी घसरून पडले. तो माझा शॉट नाही कॅप्चर झालेला, बट मी पाण्यातून बाहेर पडले आणि ना अशी उड्या मारत चालले होते की भिजायला नको, पटकन लवकर मी बाथरूममध्ये जाईल म्हणून असं जरा जंप करत चालले होते. जशी जंप मारली तशी सरकले आणि मागे पडली पूर्ण. तर सरकून पडले. तर मला त्याचं इतकं नाही लागलं, पण माहीत नाही का इतकं अंग दुखायला लागलं माझं. म्हणजे आम्ही गेलो मुरुड, कुठल्या गणपतीला गेलेलो रे आपण? तर जंजिरा आहे. अरे यार. तर गाईज मग आम्ही गेलो महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मस्त
खूप सारी गर्दी होती. संडेच होता ना, हो संडे होता, त्याच्यामुळं खूप जास्त गर्दी होती. तरी पण गेलो, दर्शन घेतलं मस्त आणि मग जेवण केलं आणि गेलो दादाच्या घरी. मग मनाने रात्री मस्त चिकनची भाजी आणि कोरी रोटी बनवली होती, फिश फ्राय केले होते जे की मला खूप आवडतात आणि खूप छान पण झाले होते, टेस्टी झाले होते, मसालेदार मस्त चटपटीत होते. खाल्लं आणि जरा आराम करून मग आम्ही रात्री 1 वाजता निघालो. 1 नाही 12, 11:30, 12 वाजता निघालो पुण्याला यायला आणि घरी पोचायला आम्हाला 2:30 वाजले रात्रीचे. संपला दिवस. आणि मी तर इतकं माझं अंग दुखत होतं, मला कोण काय बोलतंय कळतच नव्हतं. तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा पण माझ्या सासरी जाते ना तेव्हा माझं काही ना काही दुखतच असतं. म्हणजे लिटरली, म्हणजे काय करू मला कळतच नाही. प्रत्येक वेळेस माझं काही ना काही दुखत असतं. पिल्लूचा आमच्या लाडूचा बर्थडे होता, त्या दिवशी माझं इतकं डोकं दुखत होतं. कोणतरी असं माझ्या डोक्याला जोरजोरात नाही का कशाने तरी मारतं, इतकं घाण डोकं दुखत होतं. कारण मी शहाणपणा केला. मी आणि दीदी गेलो होतो बाहेर मार्केटमध्ये आणि उन्हामध्ये गेलो आणि माझ्या डोळ्यांना लाईट एक्सपोजर बिलकुल सहन होत नाही, मला त्रास आहे जास्त लाईटचा किंवा उन्हाचा, धुळीचा, काही पण होऊ दे, मी माझ्या डोळ्यांना माझ्या त्रास होतो आणि डोळ्यांमुळे माझ्या डोक्याला त्रास होतो. तर ना मी बिना चष्म्याची उन्हात फिरले शॉपिंग करत. मग घरी आलो तसं डोकं दुखायला लागलं, इतकं डेंजर डोकं दुखत होतं. कसं बसं मी ते बड्डेमध्ये हसत होते आणि काय असेल ते बघत होते थोडंफार. म्हणजे ते बोरनान झालं तोपर्यंत माझं डोकं जरा बरं होतं. असं जडच होतं पण जरासं बरं होतं, कारण दीदीने मला एक टॅबलेट दिलेली. नंतर इतकं ठणठण दुखायला लागलं. मला आधीबरोबर फोटो काढायची नीट सूद नाही. मी फोटो व्हिडिओसुद्धा काढले नाहीत त्या आउटफिटवर, इतका छान वन पीस घातलेला. आणि बाकीच्यांचे पण व्हिडिओज घेतले नाही, आधीनेच घेतले तेवढेच व्हिडिओ होते. आणि संदीप दादाने घेतले होते, संदीप दादा आणि आधीने व्हिडिओ काढले होते. व्लॉग जो बनवला त्याच्यात माझं काहीच श्रेय नव्हतं, मी काहीच केलं नाही कारण मला सुधरतच नव्हतं काही. मग कार्यक्रम इव्हेंट सगळा संपल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला डोकेदुखीची गोळी आणून दिली. म्हणजे भाईसाहेब विचार करा, माझा नवरा जेव्हा आधी द्यायची होती तेव्हा नाही दिली आणून, कार्यक्रम संपल्यावर. ते पण माझं तोंड पडलं, अशी सुकून गेले मी, दिसायला लागलं सगळ्यांना हिला काहीतरी झालंय. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला टॅबलेट आणून दिली. खाल्ल्यावर मग जरा बरं वाटलं, कारण मग कळत नाही ना की दुखतंय किंवा काय. मग बरी झाले, जरा थोडासा मूड फ्रेश झाला. म्हणजे बड्डेच्या दिवशी पण मी घाण घातली, आजारी पडले. त्याच्यानंतर ना आम्ही उटीला म्हैसूरला फिरून आलो. आल्याच्या रात्री बरी होते, खाल्लं पिल्लं मस्त, हसले बिसले. दुसऱ्या दिवशी सकाळ आजारी पडले. की दिवस मी असा घालवला. माझ्या घरचे म्हणत असतील हे काय सारखंच आजारी पडतंय आणि सारखं तिचं काही ना काही दुखत असतंय. दिवसभर मला इतका फिवर होता की मला काही सुधरतच नव्हतं. दिवसभर झोपून होते मी. रात्री पण डीमार्टमध्ये गेले, ते पण अशी होतच होते मी. आणि घरी आले, तिथून निघले सोलापूरवरून, तरी मला काही कळत नव्हतं, सुधरत नव्हतं. इथे आल्यावर पण 15 दिवस माझे असेच गेले. आता गेले परत माझं अंग दुखत होतं. म्हणजे माझ्या सासरचे माणसं म्हणतील हां हिचं दुखतंय की नाटकं करती मम्मी, पण माझं खरंच दुखतं. मी काय करू मला कळतच नाही. आणि मला काय होते माहिती का, मला एक्झर्शन झालं, मी जरा थोडी गडबड गोंधळमध्ये असेल किंवा माझ्या ब्रेनला असं सारखं ना आवाज किंवा सारखे गप्पा बडबड गोंधळ म्हटलं ना, माझा मेंदू पण थकतो आणि माझं तोंड सुकतं. अशी सुकते मी, लिटरली सुकते. मग समोरच्यांना वाटत असली हिला काय झालं, ही का सुकती आता मी काय करू, मलाच नाही समजत. बिलकुल स्ट्रॉंग नाही आहे असं वाटायला लागलं आहे आता मला, माहीत नाही का. पण मी एवढे सुकलेली जरी असेल ना तरी जी माझ्या आवडीची कामं असतात, म्हणजे
आमचं पिल्लूचं वेलकम होतं तेव्हा एवढा फिवर होता, एवढी सर्दी होती, तोंडातून नीट आवाज येत नव्हता, तेव्हा मी डेकोरेशन वगैरे उड्या मारू केलं. म्हणजे जी माझ्या आवडीची कामं आहेत ना ती मी आजारी, किती आजारी असू दे तरी मी करते. सुकलेलं असतं तोंड पण करते. पण माझ्या न आवडीची काही कामं असेल की मग माझं तोंड पडूनच जातं, माहीतच नाही. माझ्या नवऱ्याला माहिती मी किती पटकन दमते, खूप पटकन दमते. माझा स्टॅमिनाच नाही आहेत का की मी एवढं सगळं बर्डन सहन करेल. आय एम नॉट स्ट्रॉंग वुमन असं मला वाटतं. सासरे गेल्यावर वाटतं हा फक्त, माहीत नाही का त्या लोकांना पण वाटत असेल काहीच. जाऊ देत. मग आम्ही रात्री पोहोचलो आणि असाच गेला दिवस. खूप छान गेला, खूप मस्त दिवस गेला सगळ्यांसोबत. आमचं लाडूलं होतं, आमचं क्यूट पिल्लू, त्याच्याबरोबर मस्त मज्जा केली आम्ही. आणि त्याला आता खूप कळायला लागलं आहे, खूप हुशार झाला आहे तो. आणि मला कमेंट पण आली होती, बाळ कुणाचं आहे. बाळ माझ्या जाऊबाई आणि दिराचं आहे, मनाचं आणि अमित दादाचं. आणि अजून एक कमेंट आली होती, तुमच्या दोघींमध्ये मोठं कोण. मोठी मी आहे जी वाटत नाही आणि मना छोटी आहे. ओके, तर आता एंड करते ब्लॉग, कारण मी खूप अर्धवट घेतलं होतं. मस्त छान होळीचं शूट केलं, कलर बिलर खेळून. माझा प्लॅनच होता की संडेला मला होळीचं शूट करायचं आहे. आणि मग अचानक ठरलं की आईंच्या बड्डेला जायचं, तर मग म्हटलं तिकडे करू रिसॉर्टमध्ये. तर मनाने माझे व्हिडिओ काढलेले आहेत. 3 माणसं भेटलेत मला व्हिडिओ काढायला, जे माझ्या मनासारखे व्हिडिओज काढतात. एक म्हणजे पहिला माझा नवरा, दुसरं म्हणजे माझी बहीण आणि तिसरी म्हणजे मना. खूप म्हणजे ना ती तर म्हणजे मी तर कसं पण एखादा शॉट आलं तर जाऊ दे म्हणेल, तिला परफेक्ट लागतं. ती सांगते असं कसं, असंच करा, तसं करा, तसं करा, तसं करा. खूप छान परफेक्ट शॉट घेतले आणि खूप मस्त व्हिडिओ बनवले तिने माझ्या आणि आधीचे. नाहीतर मला ना पहिले खूप टेन्शन यायचं. मी असं कुणाला सासरी जाऊन व्हिडिओ काढायला सांगेल ना की मला वाटायचं अरे यार ह्या लोकांना आवडत नाही, हे काढतील की नाही, किंवा नाही का काय म्हणतील, हिचं कायमच असतं व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ. पण मनाने खूप छान व्हिडिओ काढले. क्युटी बाई, थँक्यू. आणि माझी मम्मी पण काढते माझे व्हिडिओ, बट मम्मीला खूप म्हणजे खूप सांगावं लागतं. तिला माहीत नाही ना कॅमेरा कसं यूज करायचं वगैरे, तर मग तिला कायम सांगावं लागतं. पण ही 3 माणसं आहेत ना एकदम परफेक्ट झालेली आहेत. माझी बहीण पण खूप छान काढते आणि आधी तर काढतो, तरी पण मी त्याला ओरडत असते, असंच काढला तसंच काढला. आपल्याच माणसावर जास्त ओरडाओरड होते असं मला वाटतं. बिचारा मला समजून घेतो, माझा गुणाचा नवरा. गाईज बाय बाय. कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय.